उरण तालुका अंतर्गत उरण शहर, केगांव, महातवली, नागांव आदि परिसर के जिन किसानों ने अपनी जमीन पर घरों का निर्माण किया है, उन जमीनों को नौदल सुरक्षा घेरे के नाम पर खदेड़ने एवं बेघर करने का षड्यंत्र रचा जा रहा है, जिसके खिलाफ स्थानीय किसानों में काफी आक्रोश फैला हुआ है। इसी असंतोष के चलते इतवार को सुरक्षा घेरे में आने वाले घर तथा जमीन बचाव समिति द्वारा एक सभा का आयोजन किया गया था। इस सभा को संबोधित करने के लिए मुंबई उच्च न्यायालय के पूर्व न्यायमूर्ति बीजी कोलसे पाटिल, विधायक विवेक पाटिल, कामगार नेता श्याम म्हात्रे, कॉमरेड भूषण पाटिल, उरण के नगराध्यक्ष गणेश शिंदे, गोपाल पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। नौदल सुरक्षा घेरे के नाम पर घरों एवं जमीनों को ध्वस्त करने वाले सरकार को यहाँ की जनता से कोई सरोकार नहीं है, मगर सरकार लाख चाहे तो भी हम ऐसा हरगिज नहीं होने देंगे, ऐसी चेतावनी पूर्व न्यायमूर्ती बीजी कोलसे पाटिल ने दी है। जर आता तुम्ही जर बघितलं सेक्शन 3, सेक्शन 38, सेक्शन 6 टुगेदर जर आपण वाचले तो कोर्ट आपल्या विरुद्ध अर्थ लावू शकत नाही। अशी इमर्जन्सी यावी लागते की त्या इमर्जन्सी मध्ये ही जागा आम्हाला पाहिजे असं मिलिटरीने म्हणायला पाहिजे। कुठली इमर्जन्सी इमर्जन्सीच नाही, आणि अशी इमर्जन्सी यावी याची आहे अशी खात्री सरकारने करायची, केंद्र सरकारने। आमचे कलेक्टर आणि तहसीलदारलाच काय दिलं मला कळत नाही। त्यांना फक्त त्यांनी सांगितलं असेल की या झोन मध्ये या इमारती येत आहेत, या पाडा। अरे असं काय पाडून तुम्ही सांगून पाडतायत काय? आणि तहसीलदार आणि कलेक्टर असे निर्णय घेणारे कोण आहेत? निर्णय हा राजकीय पातळीवर व्हायला पाहिजे, राज्यकर्त्यांना काय माहितीच नाही। जर तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारलाय किंवा मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोललायत किंवा अंटनीशी अंतुले बोललेत, तर हा प्रश्न कुणाला माहितीच नाहीये। एवढे जर हजारो लोक बेघर करायचे असतील तर फक्त कलेक्टरच्या आणि तहसीलदारच्या अखत्यारीत हे होऊ शकत नाही। तेव्हा अशा या अवस्थेमध्ये आम्ही त्यांनी काय केलं, त्या मागची जी कोर्टाची ऑर्डर आहे चीफ जस्टिसची, त्या ऑर्डरच्या आधारे मला वाटतं तुमची एक हवा तंग करणे एवढंच त्यांचं काम दिसतंय। त्यांना माहिती नाही की उरणची जनता किती लढवई आहे। नौदल सुरक्षा घेरे में आने वाले घरों एवं जमीनों के मामले में हाल ही में संपन्न हुए विधानसभा के शीतकालीन अधिवेशन सत्र में हमने आवाज उठाई है और मुख्यमंत्री ने इस पर भाष्य करते हुए हमें आश्वासन भी दिया है, लेकिन हमें उनके आश्वासन पर यकीन नहीं करना चाहिए, लिहाजा हर हाल में आंदोलन का मन बनाना होगा, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। हा प्रश्न जेव्हा मी मांडला तेव्हा खरं सांगतो सभागृहामध्ये असणारे सर्व आमदार अवाक झाले। काही घरं आम्ही कुणाच्या जागेवर बांधली, आमच्याच जागेवर बांधली, आम्ही काही नौदलाच्या जागेवर बांधलेली नाही आहेत। ही घरं बांधताना आम्ही स्थानिक ज्या काही अथॉरिटीज आहेत, मग नगरपालिकेच्या हातीत नगरपालिका असेल, ग्रामपंचायतीच्या हातीत ग्रामपंचायती असतील, त्यांची परवानगी आम्ही घेतलेली। आम्ही काय अशी अनधिकृत घरं कोणीतरी येतं कुठेतरी कुणाच्या शासकीय जागेवर घरं बांधता अशी आम्ही घरं बांधलेली नाही। आम्ही आमच्या जागेवर बांधले, आम्ही संबंधित जे अथॉरिटी आहेत त्यांची परवानगी घेऊन बांधली, आणि नुसती परवानगी घेऊन बांधली नाही तर गेल्या 50 वर्षापासून आजपर्यंत त्याचा त्या टॅक्स जो आहे तो संबंधित अथॉरिटीला आम्ही देतो। नगरपालिकेला आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही ग्रामपंचायतीला टॅक्स भरतोय, म्हणजे आम्ही बेकायदेशीर कसे हे शासनाने आम्हाला समजून द्यावं। आमच्या जागेवर सर्वांच्या परवानगी घेऊन आम्ही बांधलेली आहे। बरं, आम्हाला अथॉरिटीने चुकीच्या परवानग्या दिल्या असतील, एवढ्या वर्षामध्ये एनएडीनं किंवा त्या ठिकाणी राज्य शासनानं अगर केंद्र शासनानं कुठल्याही प्रकारची नोटीस आम्हाला हे घर तुमचं बेकायदेशीर आहे म्हणून आम्हाला दिलंय का? आपल्याला कुणी दिलेलं नाही आपल्याला। मग हे सारं तुम्ही आम्हाला आम्ही बांधलंय, कधी कोणी 50 वर्षापूर्वी बांधलंय, कोणी 40 वर्षापूर्वी बांधलंय, कोणी 30 वर्षापूर्वी बांधलंय, कोणी 20 वर्षापूर्वी बांधलंय, कोणी 10 वर्षापूर्वी बांधलंय, कोणी 5 वर्षापूर्वी बांधलं असेल, कोणी 1 वर्षापूर्वी बांधलं असेल। पण हे सर्व करत असताना आजपर्यंत आम्हाला शासनाच्या कुठल्याही खात्याकडनं हे बांधकाम तुमचं अनधिकृत आहे, तुम्ही हे बांधू नका, बांधल्यास ते तोडलं जाईल किंवा तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा प्रकारची कोणतीही नोटीस कालपर्यंत म्हणजे परवाची जी शोकात नोटीस आहे ही शोकात निघेपर्यंत जर तुम्ही दिल्या नसाल तर आमची ह्याच्यात चूक काय? बरं, आम्ही बांधलीत कुठं बांधलेली आहे त्यांची कंपाऊंड वॉल जी आहे कंपाऊंडच्या बाहेर बांधलेली आहेत, म्हणजे ह्याचा आमचा संबंध कुठं आला? आणि ही असं असताना अचानक एका कोर्टाच्या हायकोर्टाच्या निकालानुसार तुम्ही ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याने या ठिकाणी घरं तोडून द्यायचा जर विचार असेल तर तो चुकीचा आहे। आणि मग ह्या कायद्याप्रमाणे राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, कारण राज्य शासनाच्या अथॉरिटी आहेत,
राज्य शासनाच्या अंतर्गत चालणारी नगरपालिका परिषद आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या ग्रामपंचायती आहेत, राज्य शासनाच्या अखत्यारीत चाललेलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत चाललेलं या ठिकाणी तहसीलदार कार्यालय आहे. तर हा सर्व पुढाकार राज्य शासनाने घेतला पाहिजे आणि राज्य शासनाने केंद्राकडे जाऊन हे नोटिफिकेशन रद्द करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी